नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर अमरावती रूरल पोलीस भरतीचे ग्राउंडचे विद्यार्थ्यांची मार्काची आपण ॲनालिसिस करत आहोत. तर त्याच्यामध्ये दररोज किती विद्यार्थ्याला मार्क पडत आहे या सगळ्यांची तुम्हाला माहिती देत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही जर बघा की इथं जे आहे 1 जुलैची ही माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये काय केलं की 1 जुलै ॲक्चुअली 1/6 झालेलं आहे, 1/7 पाहिजे इथे. तर इथे याची काय केलं की मार्कची ही दिलेली आहे, यादी दिलेली आहे. तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ही माहिती काय करा की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत काय करा, शेअर करा. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती, टेलिग्रामवरती तुम्ही हे व्हिडिओची लिंक शेअर करा. PDF तुम्हाला याची माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाणार आहे. तर ही यादी ओपन होत आहे. ओके. हे प्रसिद्धीपत्रक त्यांनी दिलेलं आहे. जर कोणाला याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल, जर तुम्हाला मार्कामध्ये काही, तर तुम्हाला काय करायला लागतं, sp.amravati.r@mahapolis.go.in याच्यावरती तुम्हाला ईमेल करायचा आहे किंवा किंवा काय करायचं आहे, तुम्हाला कॉल करायचा आहे 9579048931 याच्यावरती कॉल करायचा आहे. उद्या 6 वाजेपर्यंत कॉल करायचा आहे तुम्हाला जर काय आक्षेप असतील तर. तर जर बघितलं तर 1 जुलैला किती विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलं, हे 944 विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलेलं आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघाल 944 मध्ये तर आपण ॲनालिसिस केलं की कोणत्या विद्यार्थ्यांना किती मार्क पडत आहेत. तर तुम्ही बघा तर 40 पेक्षा जास्त तुम्हाला खूप कमी विद्यार्थी दिसतील. तुम्ही जर अमरावतीच्या जर पाहिलं, तुम्ही आता इथं 34 विद्यार्थी आहेत शीटवरती. तर बघा 1, 2, 2 त्याच्यानंतरनं 3 विद्यार्थी आहेत. म्हणजे 30, 34, 35 पैकी 3 विद्यार्थी तुम्हाला दिसेल. इथेही तसंच आहे. मी सगळं पाहिलेलं आहे त्याच्यावरून सांगत आहे, की जवळपास एक 5% विद्यार्थी असे आहेत ज्यांना 40 पेक्षा जास्त मार्क आहेत. बघा इथं तुम्ही जे बघू शकता, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना काय होतात, की कमी मार्क भेटत आहेत. लक्षात घ्या, खूप कमी मार्क भेटत आहेत. त्यामुळे याचा कट ऑफ जो आहे तो नक्कीच कमी लागणार. तुम्ही जर पाहिलं याच्यामध्ये या लिस्टकडे जर बघितलं तर खूप सारे विद्यार्थी तुम्हाला फेलही दिसतील. म्हणजे जे 21 आहे, 10 आहे, त्याच्यानंतर तुम्ही बघा तर बघा 9 आहे, 9 आहे. त्याच्यानंतर खालच्या सीटवर जर जाल तुम्ही तर परत 20, 18, 9, 20 त्याच्यानंतरनं 14, 24, 22, 21, 13, 6 अशा प्रकारे खूप सारे विद्यार्थी फेल आहेत. जर तुम्ही जर फेल विद्यार्थ्याचं पर्सेंटेज बघाल ना, जर हे बघितलं तुम्ही टक्केवारी जर पाहिली, तर हे विद्यार्थी तुम्हाला जर दिसतील तर 30% पर्यंत ऑलमोस्ट विद्यार्थी आहेत की फेल झालेले आहेत खूप. आता याच्यामुळे काय होणार बघा, कट ऑफ जो आहे तो SEBC, EWS या कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो खूप कमी लागणार आहे. लक्षात घ्या की जर EWS आणि याचा SEBCचा कट ऑफ जो आहे तो खूप कमी लागणार आहे. काही काही ठिकाणी 25-25 मार्काचे कट ऑफ लागू शकतो. जर तुम्ही बाकीच्या कॅटेगरीमध्ये बोलायचं झालं तर तुम्हाला जर बघाल तर 30 ते 35च्या दरम्यान आता सध्या लागू शकतो. त्याच्यात प्लस मायनस बघा 2-4 मार्काचा फरक पडू शकतो. पण तुम्हाला 30-32 जरी मार्क असतील तरी तुमचं होऊ शकतं. काही कॅटेगरीमध्ये तो वाढवू शकतो. 35च्या थोडासा मागे पुढे होऊ शकतो. 40च्या वरती लागण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. 40 पेक्षा एखादी कॅटेगरी पण मला वाटत नाही की 40 पर्यंत जाईल याच्यामुळे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आणि सगळ्या माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.